राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागरी सन्मान पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि चलनी नाण्यांचं प्रकाशन। दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात। दसऱ्याचा दिवस ठरणार विचारांचं सोनं लुटणारा दिवस। दसऱ्याला ठाकरे, शिंदे, मुंडे आणि जरांगेंचे मेळावे। मनमोहन सिंग यांनी पाकिस्तान विरोधात कारवाई करू दिली नाही। माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या वक्तव्यानं खळबळ। चिदंबरम यांनी सांगितला मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यानंतरचा प्रसंग। तुमच्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं, जयंत पाटलांनी याचं उत्तर द्यावं। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची जीप पुन्हा घसरली। दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा। केंद्राच्या मदतीविना काहीही अडलेलं नाही। राज्याला अतिरिक्त खर्चाचा केंद्राकडून परतावा येईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। नियम अटी शर्थी बाजूला ठेवून मदत करणार केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। अखेर महायुती जागी झाली। बँकेच्या शेतकरी कर्जवसुलीला स्थगिती। त्रस्त शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्या होत्या बँका। अहिल्यानगरमधील ओवैसींची सभा रद्द। तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती निर्णय। पोलिसांच्या विनंतीनंतर ओवैसींची सभा रद्द। शिवाजी पार्कातील मेळाव्याला राज ठाकरे जाणार नाहीत, मनसेच्या सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। राज ठाकरेंच्या हजेरीच्या चर्चेमध्ये मनसेला रस नाही। रायगडमध्ये महायुतीमध्ये पुन्हा हमरीतुमरी। तटकरे यांच्या कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करतात आमदार महेंद्र दळवींची तटकरेंवर टीका। डाव्यांच्या अजेंड्याचा गवईंकडून पर्दाफाश। सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या सोहळ्याला जाणार कमल गवई। 5 ऑक्टोबरला संघ कार्यक्रमाला हजर राहणार। धनगड आणि धनगर एकच असल्याचा GR सरकारनं काढावा। धनगर आंदोलक दीपक बोराडेंची मागणी। उद्या चक्काजाम आंदोलन करण्याचा धनगर समाजाचा इशारा। ड्रग्ज तस्कर नवीन चिचकर विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल। नवीन चिचकरवर अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप। चिचकरच्या 10 कोटींच्या मालमत्तांवर ईडीची टाच। धम्मचक्र प्रवर्तन दिनाची दीक्षाभूमीवर जय्यत तयारी। सुरक्षितता व्यवस्थापनासाठी AIचा वापर होणार। दीक्षाभूमी परिसरामध्ये AI कमांड सेंटर सुरू। दिवाळीसाठी एसटी महामंडळाची 10% भाडेवाढ। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू।